माझ्याकडे लक्ष द्या, थोडं राहिलं. संदीप शेट्टी एवढे उशिरा? हां, धन्यवाद. उशीर करू नका, घाटाला शोभा नाही बरं का. जवळकर सभापती साहेब, आमचे नेहरे सरपंच पाकडूचे, शिवरात्रीला परवा मी त्यांच्याकडे कीर्तनाला होतो. अक्षरशः कीर्तन झाल्यानंतर आम्ही 11ला जेवढं अरुण शेटन आम्ही जेवताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. म्हणले महाराज, जेव्हा जेव्हा मान्याचा बॅनर पाहतो ना, फक्त तुम्ही मान्याचा चेहरा पाहिला का हो? अहो ते बोलायच्या आधी मला रडू आलं. अरे मान्याचा चेहरा म्हणजे पांडुरंगच आहे. बघा बोलून गेलो मी. कधी बघा, कधी बघा. आणि आता जो हुबेहूब पुतळा तयार केला ना, तो फोटो तसा नाही. पाहिल्यावर आनंद वाटला, पण फोटो पाहून वाटला नव्हता. कोणी सांगा तुम्ही जर शेतकरी जे व्हायरल फोटो झालेत बघा, ते व्हिडिओ व्हॉट्सअपला जो फोटो आहे मान्याचा आता बनवलेला, तो बरोबर वाटत नाही. चेहरा बरोबर आहे, पण मागचा अंगवठा कमी वाटतोय, तब्येतीनं बैल कमी वाटतोय. पण इथं बसवलेला फोटो पाहिला मग बरं वाटतंय, हुबेहूब आहे. आणि जवळेकर परिवार म्हणले ही मूर्ती लहान आहे, पण त्याने कीर्ती महान केली. पुढल्या वर्षी त्याच्या वजनाचा, त्याच्या मापाचा आणि आहे तसाच्या तसा तुम्हाला दिसणार आहे. त्याच्या आठवणी विसरू शकत नाही हो कुणी. मण्यामध्ये पांडुरंग होता, मी मगाच सांगितलो. त्याला पांडुरंगासारखं पाहिलं. त्यांच्या घरात आहे दया, त्यांच्या घरामध्ये क्षमा, त्यांच्याकडे शांती, या 3 गुण असल्यामुळे पांडुरंग राहतो. ज्याच्या घरी राहिला, शबरीच्या घरी राहिला, ऐका, विदुराच्या घरी राहिला. मला वाटतं जनाबाईला दळू लागायला गेलता, गोरोबाला मडकी घडवायला गेलता, चोकोबाचा चिखल तुडवायला गेलता, अरे चोकामेळ्याची ढोरं ओढायला गेलता, लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटायला गेलता, अर्जुनाच्या रथावर सारथ्य करायला आला होता. आणि मी मगाच सांगून गेलो, अरे मण्याच्या रूपात माझा पांडुरंग परमात्मा जवळेकर परिवारामध्ये गाडा ओढायला आला होता, म्हणून बारी 1 नंबरला. तो देवच होता, देव.